कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे, काय शोधतोयस तू? काय हवंय? अगं आपला अल्बम बघत होतो फोटोचा। तो खालच्या ड्रॉवर मध्ये। मी वरचा ड्रॉवर बघितला। तुला अल्बम कशासाठी हवाय? आणि अगं ही फोटो आसगावचे आपले। आसगाव मध्ये फोटो आले चांगले चांगले, अमोलला चक्कर आली, त्यामुळे मग आपण डायरेक्ट दवाखाना गाठला। फोटो लावायचीच राहिले अल्बम मध्ये। मला तर झोपायच्या आधी लावून घेऊ। अर्जुन, चला आवरा लवकर, झोपायचंय ना तू। अर्जुन, काय झालंय? तुझ्या डोळ्यात पाणी आहे। त्याची सवय करून घ्यायला लागणार आहे। ते सोड, हे बघ ना, आसगावच्या फोटोमध्ये आपण किती मस्त दिसतोय, खुश एकदम। अमोलराव आसगाव मध्ये एकदम खुश होते बरं का। पण अख्खा आसगाव पायी पायी फिरत होता रे तू। बर, मी काय म्हणते, मी आज अमोलच्या आवडीचा उपमा केलाय। नाश्ता झाला ना की मी त्याला केमोला घेऊन जाते आणि दुपारपर्यंत येऊ आम्ही लगेच। हा नाही रुपाली, तू अगं कशाला त्रास करून घेते? या जायचा, मी आहे ना, मी जातो त्याला केमोला घेऊन। अहो स्वप्नील सर, तुम्हाला कामावर नाही का जायचं? बापू, अहो लेक्चर्स उशिरा असतील ना तर होतं ऍडजस्ट, फक्त कळवावं लागतं आधी या ठिकाणी। असं जमत नसलं ना तर आम्ही जातो ना, म्हणजे आम्हाला कळलंय काय करायचं। अरे काय रे, आवरलं का तुझं? हो मा। बर, म्हणजे आजच्या केमोला मी येणार आहे बरं का तुमच्यावर। येताना मस्त पैकी पिक्चर बघू आपण। नवीन पिक्चर आलाय भूताचा। मी पण येते तुमच्या सोबत। अरे थांबा थांबा, मी केव्हाचा तयार आहे त्याला केमोला घेऊन जायला, तुमचं काय मध्ये? अमोल तू आवर, चल चल आपण जाऊ। अहो मग मी पण येते ना बरोबर, काय हरकत आहे? मी एक काम करते, पटकन स्वयंपाक आवरून घेते, मग आपण निघूयात लगेच। हा अरे असं का करताय तुम्ही? आता मागाशीच ठरलं ना, मी आणि विनायकराव जाणार आहे त्याच्या बरोबर। अरे भांडताय काय सगळे की मुलं कोण जाणार म्हणून? आपण एक काम करू, सगळेच जाऊ एकत्र। याच्या आपण आवरा पटकन, चला। काय सगळे? काय रे, काय झालं? मा, अरे तिकडे काही जेवण आहे? अमोल, अरे पण आम्हाला सगळ्यांना यायचंय बाळा तुझ्यासोबत। मा, अगं तिकडे फक्त औषध द्यायचं आणि यायचंय, मग त्यासाठी एवढे लोक कशा लागतील? अरे कशाला म्हणजे? अरे काय लागलं तर मी घेऊन येतो की। तुझ्या कामाचं काय? अरे मला सुट्ट्या आहे आज। आणि काय औषधं आणायचं तर मी आहेच की। मोठं बाबा, तुमच्या कामाचं काय? उशिरा जाईन मी, एक दिवस उशिरा गेले काय हरकत नाही। ठीक आहे नाही मोठे बाबा, बिलकुल नाही। सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता आवरून कामावर निघायचं। अमोल, आपण कामाचं बघू नंतर, तू पटकन आवर, निघायचे, आपल्याला उशीर होतोय। बाबा तू पण कामावर जायचं। अरे माझ्या बरोबर एवढे लोक आले नको आहेत। अरे पण आम्हाला असं कसं म्हणतोस तू? नाही बापू, तुम्ही सगळे असं वागणार असाल तर मी कुणाशी बोलणार पण नाही आणि हॉस्पिटल पण जाणार नाही। अमोल, असं करून कसं चालेल बाळा? अमोल, अरे बाळा, आम्हाला सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटते। मग काय काम सोंगाय बसतात का? अरे पण उद्यापासून जातील की सगळे त्यांच्या कामाला? नाही, मग सगळे आजपासून कामावर जायला पाहिजे। आणि मग तू का कामावर जात नाही ग? आणि मी पण माझ्या कामाची सोय केली आहे चिंचुके काकांशी बोलून, त्यामुळं आपण जाऊ ना। हा, आणि तसंही मला आज लेक्चरच नाहीये, पण केमो नंतर मी जाईन दुपारी। म्हणजे तुम्ही सगळे माझं ऐकणारच नाहीये? ठीक आहे, आता मी तुमच्या सगळ्यांची बोलणार पण नाही आणि केमोला आपण जाणार नाही। अरे 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 अमोल बाळा, हा अरे असं काय करतोस तू बाळा? नाही बापू, बघा ना, हे सगळं माझं ऐकतच नाहीयेत। अरे अमोल, पण सगळ्यांनी त्यांच्या कामाची सोय लावली आहे ना बाळा। म्हणजे सगळ्यांना काम होती, बरोबर ना? तुम्हीच मला सांगता की देवाघरी जायचा विषय काढू नको।
आणि तुम्हीच घरी थांबता हे केव्हा मला पटत नाही. अमोल अरे बाळा तुझ्या उपचारासाठी थांबतोय ना आम्ही. मग मला असं वाटणार ना की मी देवघरी जाणार आहे म्हणून तुम्ही सगळे इथं थांबताय. अरे अमोल काय बोलतोयस तू असं? बरोबर बोलतो मी मोठी मा. अगं कालच मा बापू आणि आजोबांनी देवघरी गेलेल्या माणसाबद्दल सांगितलं होतं. नाही काय झालं माहितीये का, अमोल काल विचारत होता सुषमा आजी गेल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं सावरलं ते सांगत होतो मी त्याला. हा जरी मी असलो नसलो तरी पण तुम्हाला तुमचं काम करावंच लागेल ना. जिंदगी चलती रहनी चाहिए हो ना बाबू मोशाय. अरे बरं बाबा अमोल, सगळेजण जातील आपापल्या कामाला, ठीक आहे? नाही त्यांची तू नाही काहीच. तुम्ही बसा अशी शांत, मी जातो. अमोल बाळा ऐक ऐक ऐक, असा हट्टीपणा करू नको. हे बघ आम्ही सगळेजण जातो कामाला आमच्या. खरंच? हो खरंच, पण ऐक आज केमोला अप्पू मायणार तुझ्या बरोबर. हा बाकी सगळेजण कामाला जातील. दिप्या दादा तुम्ही आता आवरले ना, तर असंच कामाला निघा. आजी आहो हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झालो होतो आम्ही. हो पण तिकडे एवढी गरज नाही सांगतोय ना अमोल. निघा पटकन, चला आवरा. तुझं काय बाबा? मी पण जातो की कामाला आवरून. हा मी पण आवडते आणि मी तुझ्या सोबत येते फक्त. हा नाही नाही ते जोपर्यंत कामावर जाणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार पण नाही. अरे अरे अहो छोटे सरकार तुमची मोमा आहे ना, मी लावते सगळ्यांना कामावर, पण प्लीज तुम्ही हॉस्पिटलला जाऊन या. हो मा, अगं मामा तुला सहज गंडवेल पण मी नाही आणणार इथून. पण मी आलो आवरून जरा. छोटे सरकार अहो तुम्हाला असं वाटतंय पण असं काही नाहीये. तुमचे मामा आजपर्यंत मला कधीही गंडू शकले नाही आता. मम्मा अगं मामाने तुला माझ्यासमोर किती वेळा गंडवलंय तर माहितच नाही. काय आता सांगायला गेलो तर म्हणजे घ्या की राव मिटून. आता जातो म्हणले की ऑफिसला. नाही 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 ते काय नाही. आज काय तुमचं खरं नाही. आज बघाच तुम्ही नेहमी असे करतात म्हणजे. मोना अगं तू उगाच बोलतोय, तू नको ना लक्ष. दिप्या चल चला दादा निघायचं. बाय बाबा, बाय दिप्या मम्मा, बाय मोठी बाबा. बाय बाय. ताजी काय करायचं आता? तेच तर मला सुचना काय दिप्या. अमोलला सोडून जाऊशी वाटत नाही का? एक आयडिया आहे मग या ठिकाणी. काय? आपण इथंच लपू आणि अमोल दवाखान्यात गेला की आज जाऊन बसू आणि आल्यावर सांगू ना त्याला की बाबा आम्ही सगळी कामं उरकून आलो. आता हुशारच रे तू. हा आयडिया म्हणलं चांगली. हो आयडिया चांगली आहे, असंच करू आपण. असंच करू. असंच करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.